चल रे भोपळ्या टुनुक टुनुक अशी आपण सगळ्यांनी लहानपणी गोष्ट ऐकलीच असेल. तर हा गोष्टीतला भोपळा मला अमेरिकेमध्ये पाहायला मिळाला. आणि चला बघूया या भोपळ्यांची गंमत काय आहे. नमस्कार, माझं नाव वेळ तुमचे स्वागत आहे. तर काही दिवसामध्येच सॅटर्डे संडेला हॅलोवीन येते आणि मग इकडे पंपकिन सिटीज फार्म असं म्हणून हा इव्हेंट त्यांनी अरेंज केलेला आहे. तर त्या इव्हेंटमध्ये काय काय आहे ते चला बघूया. तर इथे आल्या इकडे सगळे असे पंपकिन ठेवले होते त्यांनी. तर आज आपण इकडे आलो आहोत. तर इकडे असा सण असतो हॅलोवीन म्हणून असा सण असतो आणि तो इकडे अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये आणि अजून काही कंट्रीजमध्ये सेलिब्रेट केला जातो. तर तो दरवर्षी 31 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. आपण इकडचे लोक हॅलोवीन का बरं सेलिब्रेट करतात ते मी आता तुम्हाला सांगतो. काही वर्षांपूर्वी लोक असे म्हणायचे की 31 ऑक्टोबरला असे भूतांचे जे मरलेले लोक आहेत त्यांचा आत्मा असा खाली पृथ्वीवर येतो आणि त्यांना माणसांचा आणि आत्मांचा फरक न जाणवण्यासाठी ते आपण असं स्केरी डेकोरेशन करतो. तर या पिरियडमध्ये असं सीझनमध्ये भोपळे अमेरिकेमध्ये जास्त मिळतात म्हणून ते लोक भोपळे करून असे स्केरी फेस बनवून भोपळ्यावर असे घराच्या बाहेर ठेवतात आणि मग त्याच्यावर ते असे त्याच्यामध्ये असे लाईट्स ठेवतात आणि मग त्याच्यावर असे काही आकार काढतात. त्याच्यामुळे एवढे भोपळे असे लोकांना बघण्यासाठी आणि विकण्यासाठी ठेवलेले आहेत. जे इकडे पंपकिनमध्ये कॅन्डल्स वगैरे असं लावतात त्याला जॅको लँटर्न्स असं बोलतात. तर इरिश लोक इकडे अमेरिकेमध्ये आले आणि ते पहिले पोटॅटो आणि ते करून डेकोरेशन करायचे. पण इकडे अमेरिकेमध्ये आल्यावर जास्त प्रमाणात पंपकिन होते म्हणून त्यांनी हॅलोवीनसाठी पंपकिन वापरले डेकोरेशनसाठी. तर असे फार्ममध्ये या असे वेगवेगळे भोपळाचे डेकोरेशन वगैरे केलं होतं म्हणजे लोकांना असं पिक्चर्स काढता यावे म्हणजे फोटो काढतील तर तिकडे असं डेकोरेशन केले होते. तर अमेरिकेमध्ये या सीझनमध्ये 1000 किलोपेक्षा पण असे मोठे मोठे भोपळे येतात. असे हॅलोवीनचे पंपकिन त्यांनी बाहेर विकण्यासाठी ठेवले होते आणि आपल्याला समजा डेकोरेशन करायचं असेल आपल्या घरी तर इकडे असं डेकोरेशनचं सामान ठेवलं होतं. इकडे गेम होता. तिकडे ते बॅग देतात आणि रॉक्स त्याच्यामध्ये टाकून देतात. मग आपल्याला त्याच्यामधून असे रॉक्स शोधायचे असतात. पहिले असे गोल लोक
फार्ममध्ये कसे छोटे छोटे गाड्या यूज होतात तसे इकडे लहान मुलांसाठी असे राईड्स ठेवले होते वेगवेगळे आणि ते मुलं एन्जॉय करत होते. अजून असे पुढे छोट्या मुलांसाठी वेगवेगळे गेम्स होते, म्हणजे असं डक कॅच करायचे, बॉल फेकायचे आणि निशाणा मारायच्या बंदुकांनी. मी इकडे अजून वेगवेगळ्या राईड्स केल्या, छोट्या मुलांना पण अशी गंमत वाटत होती. अशी घोडागाडीची राईड होती आणि असं त्याच्यामध्ये बसल्यावर असं घोडागाडीसारखंच वाटत होतं. तिकडे असे फार्ममध्ये जे इक्विपमेंट असतात आणि फार्म ॲनिमल्स असतात तिकडे ते असे त्यांनी ठेवले होते, म्हणजे तिकडे आपल्याला फोटो काढता येईल. दिस व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ही पंपकिन सिटी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि हसत राहा, मजेत राहा आणि आनंदात राहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही लाईक नसेल केलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण चॅनलला करा. धन्यवाद.